सुप्रिया सुळे यांनी त्यांची साथ सोबत केली। दरम्यान शरद पवारांची देखील रोहित पवारांनी भेट घेतली। गेल्या काही तासांपासून अजूनही रोहित पवार यांची चौकशी केली जाते। अजून देखील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते ऑफिसच्या बाहेर आहेत। काय नेमकं वातावरण आहे, काय अपडेट्स आहेत? श्रीकांत, शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार मागच्या 5 तासांपासून ईडीच्या कार्यालयात आहेत। ईडीचे काही अधिकारी त्यांची चौकशी करत आहे। विविध प्रश्न त्यांना विचारले जात आहेत। सध्या आपण ईडीच्या कार्यालयाच्या बाहेर आहोत आणि आपण माझ्या मागे पाहू शकता। खरं तर ईडीचं हे कार्यालय आहे। याच कार्यालयामधले वरच्या मजल्यावरती रोहित पवार यांची चौकशी चालू आहे। सध्या कार्यालयाच्या दोन्ही बाजूला आपण बघितलं तर बॅरिकेडिंग करण्यात आलेली आहे, कारण की काहीच वेळापूर्वी राष्ट्रवादीचं ऑफिस जे खरं तर ईडी कार्यालयाच्या अगदी मागे आहे, त्या ठिकाणी मोठ्या संख्येने कार्यकर्ते जमा झालेले आहेत। त्यांच्या घोषणाबाजी सुरू आहेत। त्या ठिकाणी सुप्रिया सुळे देखील आहेत। मात्र कार्यकर्ते अशा पद्धतीने आक्रमक झालेले आहेत। त्या अनुषंगाने पोलीस जे आहेत ते सध्या सतर्क झाल्याचं पाहायला मिळत आहे आणि त्याच्यामुळे सुरक्षा म्हणून पोलिसांनी हा संपूर्ण जो रस्ता आहे तो सध्या बॅरिकेड लावून त्यांनी पॅक केलेला आहे, बंद केलेला आहे। कुणालाही खरं तर या ठिकाणाहून येऊ दिलं जात नाही किंवा बाहेरही पडू दिलं जात नाहीये। आणि ह्या संपूर्ण परिस्थितीमध्ये आपण पाहतो की मागच्या 5 तासापासून रोहित पवार आतमध्ये आहेत। ते त्यांची चौकशी जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत आम्ही हलणार नाही, अशी जी एक भूमिका आहे ती खरं तर कार्यकर्त्यांनी घेतलेली आहे। सोबतच शरद पवार देखील जे आहेत ते राष्ट्रवादीच्या कार्यालयामध्ये बसून राहणार आहेत। जोपर्यंत रोहित पवार बाहेर येणार नाहीत तोपर्यंत शरद पवार देखील पक्ष कार्यालयामध्ये असणार आहेत। त्यांच्यासोबतच आपण बघितलं तर जितेंद्र आव्हाड निश्चितच रुपाली, आपण पाहतो गेल्या 5 तासांपासून खरं तर रोहित पवार यांची चौकशी केली जाते। तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। आणि आता थेट जाऊयात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाबाहेर। आमचे प्रतिनिधी सचिन गाड आपल्यासोबत त्या ठिकाणाहून जोडले गेलेले आहेत। सचिन, आपण पाहतोय गेल्या 5 तासांपासून रोहित पवारांची चौकशी सुरू आहे आणि आता रोहित पवारांच्या समर्थनार्थ त्यांच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीच्या कार्यालयाबाहेर गर्दी केली आहे। काय अपडेट्स आहेत, काय कार्यकर्त्यांच्या भावना आहेत? नक्कीच 5 तासांपेक्षा जास्त अवधी उलटून गेलेला आहे। रोहित पवार अजूनही ईडीच्या कार्यालयात आहेत। सकाळपासून कार्यकर्ते हे राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयाच्या बाहेर आहेत। मात्र कार्यकर्त्यांच्या जोशात कुठेही कमी झालेली आपल्याला दिसून येत नाहीये। कोणतीही संख्या त्यांची कमी झाली नाहीये। मात्र कार्यकर्त्यांची संख्या ही जसा वेळ जातोय तशी वाढतच चाललेली आहे। स्वतः शरद पवार, सुप्रिया सुळे या सध्या राष्ट्रवादीच्या कार्यालयात ठाण मांडून बसलेल्या सध्या विद्याताई आहेत। ताई, 5.5 तास झाले, चौकशी अजून सुरू आहे। खरंच चौकशी चालू आहे की काय चालू आहे? आपल्याला आतून माहिती मिळाली असेल। मला वाटतं वर्ण आदेश आल्यानंतर केंद्र सरकारकडनं मग त्यांना असं वाटतं की आता चौकशी तर काय माहिती आहे त्यांना, चौकशी काही करण्यासारखं नाहीच आहे। मग ते एकदम लवकर सोडलं तर वरचे बॉसेस आहेत त्यांचे ते त्यांना दट्ट्या मारतील म्हणून ते इथे बसून ठेवत आहेत। रोहित दादा राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळावर चालणारे आहेत। ते वेळेच्या आधीच तिथे चौकशीला गेले होते। स्वतःची चौकशी करा, आम्हाला प्रश्न विचारा म्हणून गेले होते, पण ईडीच्या अधिकाऱ्यांचा पत्ता नव्हता। ते उशिरा आलेत आणि आत्ता मला वाटतं 3:30-4 वाजता त्यांना जेवायला दिलेलं आहे। त्यामुळे त्यांची चौकशी काय चालली आहे ते त्या ईडीच्या अधिकाऱ्यांनाच माहिती आहे। पण किती वेळ लागेल आणि सहकार्य केलं जात आहे का रोहित पवार यांच्याकडून चौकशीला? रोहित पवारांकडनं सगळं सहकार्य कायम केलं जाते। याच्या आधी सुद्धा त्यांना जेव्हा नोटीस आल्या होत्या तेव्हा त्यांनी सगळे त्यांचे जे काय